मला असं वाटतं राजसाहेबांनी एकदा संगमनेर तालुक्यामध्ये आलं पाहिजे, किंबहुना त्यांना माहिती आहे का नाही मला माहित नाही संगमनेर तालुका कुठं आहे, तिथे लोकांच्या वेदना काय आहेत, लोकांच्या भावना काय आहेत. ज्या दिवशी राजसाहेब स्वतः संगमनेरमध्ये येऊन जनसामान्य माणसामध्ये मिसळतील तेव्हा त्यांना लक्षात येईल की हे परिवर्तन का झालंय. माननीय राजसाहेबांचं कालचं स्टेटमेंट हे संगमनेरच्या सर्वसामान्य गोरगरीब मतदारांचा अपमान आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये जनमानूस जेव्हा पेटून उठतो आपल्या मूलभूत हक्कांसाठी, मूलभूत गरजांसाठी, आणि तेव्हा हे परिवर्तन होतं. हे परिवर्तन जे तालुक्याच्या जनतेने केलं हे कुठल्या EVMनी केलेलं नाही. आणि म्हणून माझा अशी विनंती पुनश्च एकदा राहील की माननीय राजसाहेबांनी पुढच्या वेळेस महाराष्ट्र दौऱ्यामध्ये संगमनेरपासून सुरुवात करावी आणि संगमनेरच्या 7 किंवा 8 टर्म कालावधीमध्ये राहणाऱ्या त्या हसणाऱ्या चेहऱ्यापाठीमागं जनता किती रडत होती हे त्यांना कळेल आणि मग त्यांना या परिवर्तनाचं उत्तर मिळेल. माझं आज मी स्वतःच माननीय राजसाहेबांचा एक फार मोठा फॅन आहे, त्यांच्या विचारांचा किंबहुना त्यांच्या प्रकृत्वाचा. पण माझा आत्ताचा मुद्दा फक्त संगमनेर विधानसभेमध्ये बाळासाहेब थोरातांबद्दल केलेल्या वक्तव्यासंदर्भात मी निश्चित त्याचं समर्थन करू शकत नाही. यासाठी संघटनेने काम केलं आणि म्हणून ते परिवर्तन झालंय. तर त्यांची भूमिका काय असावी आणि काय नाही हा सर्वस्व त्यांचा निर्णय आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.